रामजी राणे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात यजमान विपक्ष पाहुणाचा सामना रंगतोय. पहिल्या चेंडूवर के कडक 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 लाजवाब षटकार. कोणी मारलं ते? क्लास फटकावता चतुर रजा घेताना क्षणी खूप चांगलं दोन शब्द सांगितले. निश्चित नो डाऊट प्रत्येकाच्या मनात बसले असेल. गोलंदाज सज्ज होताना राऊंड द विकेट. दबाव दबाव साफ गोलंदाजावर पहिले चेंडूवर हॅरी यांनी ज्या प्रकारे हा षटकार ठोकला त्यानंतर स्वे लाईन टाकण्यासाठी भाग पाडलाय. आता मात्र एक चांगली सुरुवात. निश्चित अशोकजी राणेसाहेब, विद्यमान पोलीस पाटील आदरणीय सीताराम राणेसाहेब यांच्याकडून या षटकाराला 200 रुपये आलेले आहेत. क्या बात आहे. आता मात्र बक्षीस वर्षा होईल कारण की यजमान संघ खेळतोय. परत एकदा निश्चित पाहतोय की आपण अतिशय क्लास. निश्चित थोडासा रिप्ले पाहणं योग्य होतं या चेंडूवर. ज्या प्रकारे आपण हा चेंडू पाहिला गोलंदाज सज्ज होताना. यावेळेस पात्र ऑफ ड्राईव्ह चांगला फटका आहे. क्षेत्रशक्ती ते मात्र सज्ज आहे. फंबलिंग पाहायला मिळालं. 1 की 2 फक्त आणि फक्त एकच सांगतो मल्हारी होईल की थांब, धोका घेऊ नको. चांगली सुरुवात मिळालेली आहे आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 8. चांगली सुरुवात मल्हार भोईर डावकरी आताचा बॅटर ज्यांनी पहिल्या सामन्यात मैदान गाजवलं होतं. बॉलिंग करताना एक अतिशय अप्रतिम षटक, त्यानंतर मात्र बॅटिंग करताना 2 गगनभेदी षटकार ठोकले होते. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. इथं मात्र आदर्श संघ धानिवली एक दादा संघ मुरबाडचा याच पात्र खेळायचं होतं. खऱ्या तरी ड्राईव्ह करायचं पण चेंडू मात्र जातोय ऑन साईड कडे. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. पहिल्या चेंडू स्लॉट मध्ये पडला होता आणि पाठवलंय दुसऱ्या प्लॉट मध्ये. गोलंदाज सज्ज होताना राईट द विकेट मारा करण्यासाठी राऊंड द विकेट. अजून एक सुरेख फटका डाऊन द ग्राउंड आणि हा इथं आला मात्र
स्वे टाकावं लागेल. पहिलाच चेंडूवर षटकार त्यांना मात्र लाईन बिघडवली तर मात्र बॅटर हरी यांनी. यजमान विपक्ष पाहुणे अशी फाईट पाहतोय आपण. नाणेफेक यजमान संघ हरला आणि पाहुण्यांनी सांगितलं की तुम्ही यजमान आहेत, पहिले तुम्हाला मान आहे, तुम्ही बॅटिंग करा आणि दोन्ही हातांनी स्वीकारली. इथे मात्र धानिवली टीमच्या संघाच्या संगणकाने बॅटिंग. 16 धावा धावपलकावर पहिले षटक प्रगतीपत्रावर, त्यामध्ये 2 मोठे षटकार आणि इथं मात्र पाहतोय की आपण यावेळेस लाईन चेक करतील परत डाव्या टीच्या बाहेर. आता मात्र लांबलचे षटक टाकण्याच्या तयारीमध्ये इथे मात्र गोलंदाज पाहतोय. पहिलं षटक निकेश मारा करतोय. निकेश घरत मागडं षटक हाताळताना पहिले चेंडूवर काय एक दमदार तुफानी षटकार, त्यानंतर स्टँड अँड डिलेवर दुसरा षटकार होता. पंचांनी वाईट घोषित केलेलं आहे. पहिलेच घोषित केलं तेच सांगतो आम्ही. सज्ज होतोय गोलंदाज. अतिरिक्त धावसंख्या जास्त, फक्त पाहतोय की आपण खूप मोठी धावसंख्या. अजून एक आडव्याटने हा प्रहार पाहतोय आपण. वाईडिस लॉंगवान क्षेत्राकडे एक सिंगल कंप्लीट करेल, फक्त आणि फक्त एक मिळेल. या एका धावेने पाहतोय की आपण पहिल्या षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण. एक जबरदस्त सुरुवात, धमाका पाहतोय आपण. 18 बिनबाद. यानंतर जो सामना होईल निश्चित नो डाऊट वाघाची वाडी टीमचं दर्जेदार उच्च कोटीचं प्रदर्शन आणि या सामन्यातला चालू विजेता संघ जो ठरेल तो मात्र वाघाची वाडी या टीम सोबत एक मोठी मोठी फाईट करण्यासाठी सज्ज होईल. कवचित दर आदर्श क्रिकेट संघ धानिवली पुढच्या शेवटच्या फेरीमध्ये आला तर तो सामना काटेकी टक्कर टीट फॉर टॅट पाहायला मिळेल. पण इथे मात्र पिंपळगाव टीम खूप मजबूत आहे. ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये त्यांचं प्रदर्शन पाहिलं. आदरणीय मदनजी तरे साहेब आणि अर्जुनजी भोईर साहेब, आपल्याला कळकळीची विनंती आहे की ही स्पर्धा आपल्या गावाची आहे. निश्चित आम्ही कालपासून परवापासून उल्लेख करतोय की व्यासपीठावरून आपण विराजमान व्हायचंय. तसेच आदरणीय सुजितजी राणे साहेब, आपण सुद्धा या. उद्योजक आहेत दानिवली गावाचे. परत मी एकदा विनंती करेन, या आपण दादा. आपल्या गावाची आणबाण शान नव्हे तर ठाणे जिल्ह्याची मानाची स्पर्धा त्रिमूर्ती 3 स्टार ऑफ धानिवली. क्या बात है. निलेश लाटे, खूप मोठं नाव या टीम मध्ये. निलेश लाटे एक चांगला बॉलर. हे पाहतोय 3 स्टार ऑफ धानिवलीचे मदनजी तरे साहेब, तसेच अर्जुनजी भोईर आणि उद्योजक धानिवली गावाचे सुजित राणे या स्टार ऑफ 3. यावेळेस पात्रा फटका चुकीचा आहे. फटका फटलाय. 3 क्षेत्ररक्षक, चेंडू खाली. 4. तू नाही मी नाही, टाकू दुसऱ्याला. आणि कारवे सर, मी तर म्हणेन चूक आहे की घोड चूक आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न पडलाय, कारण की एक सोपं झेल 4 खेळाडू बघत राहिले. आठवण झाली मला ऑस्ट्रेलिया आणि भारताचा तो मॅच होता चिन्नास्वामी स्टेडियमवर. श्रीनाथ आणि अनिल कुंबळे बॅटिंग करत होते. 12 चेंडूमध्ये जवळपास 18 चेंडूमध्ये 36ची आवश्यकता होती. जेव्हा चेंडू खूप हवेत गेला, 3 क्षेत्ररक्षक बघत राहिले. श्रीनाथचा झेल सुटला. चौघ होते, पण चौघाच्या मनात काही वेगळंच चाललं होतं. तो घेईल बोलता बोलता झेल खाली. चौघाच्या मधात हा एक रेकॉर्ड असेल. 1 नाही 2 नाही तब्बल 4 खेळाडू चेंडूवर होते. निश्चित अजित माता जर सर असते तर निश्चित सांगाल डायलॉग. गोलंदाज सज्ज होताना जीवनदान मिळालंय. जो धमाकेदार बॅटिंग करते नॉन स्ट्रायकर. पलटी फटका, उल्लेखनीय, अद्भुत, सुपर डुपर हिट चौकार.
दिवसा चांदणे दिसत नाही, पण इथे मात्र दिवसात तारे दाखवताना एक चांगल्या टीमला जबरदस्त कामगिरी. खूप चांगली धुण मानाचा चषक रंगलाय आणि मानाच्या चषकामध्ये यजमान संघ धमाकेदार फ्रीडचा इशारा येतोय. आणि आता मात्र मनोज कारवेसर मला वाटते की या स्पर्धेचे सर्व रेकॉर्ड तोडतील या सामन्यात. 28 धावा, दमदार तुफानी मजबूत सुरुवात. फ्रीडचा सुपर कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण, पण डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगला फटका. अशी फटकी लिहिलं या गांगुलीच्या बॅटमधून सातत्याने पाहायचो आपण. एका सिंगलने धावसंख्या 29. महागडे षटक. परत एकदा अतिरिक्त चेंडू जास्त, बिमर वाईटची बोचावर आणि षटकार चौकाराचा पाऊस पडतोय. म्हणजे सगळ्या गोष्टी यजमान संघासाठी चांगलं होते. पाहुण्या संघ कुठेतरी थोडासा बॅकफुटला. गोलंदाज सज्ज होताना परत एकदा तो निलेश. ओ हो, शॉर्ट ऑफ मॅच का होईना, पण अतिशय सुरेख डाऊन द ग्राउंड. पूर्णपणे शरीर चेंडूवर नजर होता, बॅट चेंडूच्या लाईन मध्ये, आणि सर्वात सुरक्षित फटका का म्हटला जाते. सर्वात चांगला चौकार आजच्या दिवसातला तो हॅरीच्या बॅटमधून. क्लास बॅटिंग, क्लास करतो. एकीकडे आडवे फटके मारणारा तो रिवर्सचा बेताल बादशाह दानुली गावाचा सज्ज होताना. ओ कट, स्कोर ऑफ द विकेट कट. जबरदस्त, थोडीशी आउटफील्ड धीमी, निघून गेलंय चौकार. संघ आयोजक आहे, खूप चांगली बॅटिंग करतोय. सर या फटक्या मागे मला सचिन तेंडुलकर सरची आठवण झाली. गुंडप्पा विश्वनाथ ज्या प्रकारे लिहिलं या स्कोर ऑफ द विकेट कट खेळायचंय. मूर्ती लहान पण कीर्ती महान. जबरदस्त फटकेबाजी पाहतोय. धावसंख्या 37. बघता बोलता धावफलक एवढ्या पुढे झपाटण्याला शकतो ना, जसं आपण मुंबईला द्यायचं तर फास्ट ट्रेन पकडून चाललोय. क्रिकेटची लाईफलाईन डबल सिंगल सुद्धा घेत आहेत. आता मात्र दबाव टाकलाय प्रत्येक गोलंदाजावर. हरी सज्ज होताना. ओ यावेळेस पाहता थोडासा एसटीच्या बाहेरचा चेंडू होता, फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. तर पाहतोय की आपण 2 षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटकामागे खूप मोठी सरासरी 37. इनस्विंग चेंडूचा मारा होता. आता मात्र सुवर्ण संधी आहे. कुठल्याही बॅटरने 3 चेंडूवर 3 षटकार जर मारले, आदरणीय सचिन भोईर साहेब यांच्याकडून 500 रुपये. आणि प्रत्येक षटकाराला पाहतोय आपण चंद्रकांत भंडारी साहेब खूप लाखमोलाचं विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेलं आहे. सकाळपासून दादांचं व्यासपीठावर खूप मोठं प्रेम, आदर्श एलेवण्यास टीमवर पाहतोय आपण. आता मात्र चौकार जरी मारले आणि षटकार जरी मारले 100 रुपये. क्या बात आहे. हे पाहू शकता, त्याच महान व्यक्तिमत्वाला पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. डॅशिंग अंदाज, ब्लॅक कॅप, ब्लॅक चष्मा, क्या बात आहे साहब, तो अभी खूबसूरत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त सामना रंगतो इथं. एकीकडे पाहतोय आपण पिंपळगाव संघ, तर दुसरीकडे मुरबाड ग्रामीणचा एक दादा संघ का म्हटल्या जाते हे इथं मात्र सिद्ध करताना पाहतोय आपण. जबरदस्त कामगिरी, पॅक क्राऊड पूर्णपणे. इथं मात्र पिंपळगाव टीमला जर वाफी करायची असेल, तुम्हाला एकच पर्याय आहे, विकेट प्राप्त करणं. आणि विकेट जर प्राप्त नाही केले, मग येणारा क्रमांक 3 वर डेंजरस अजून एक महान बॅटर, तो म्हणजे हार्दिक पांड्या का म्हटल्या जाते, प्रवीण भोईर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय की नाही. राकेश लाटे याला पाचारण केलंय. विकेटची आवश्यकता, ब्रेक थ्रू कोण मिळून देईल. मल्हारी भोईर सज्ज होतोय. पाठलाग करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला पाहतोय आपण, निश्चित विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात इथं मात्र पाहतोय आपण. प्रत्येक चेंडू मागे रिप्ले दाखवताना पाहतोय. अतिशय चांगलं थेट प्रेक्षेपण. परत एकदा यावेळेस पाहतो निश्चित परत एकदा पाहतोय की चांगल्या चेंडूची हाताळणी. कमबॅक चांगलं. राकेश लाटे हा एक युवा गोलंदाज. धावसंख्या 37. 30 षटक प्रगतीपथावर. करंट रन रेट जर पाहिलं 15
86 सरासरी पाहतोय आपण. आक्रमण करणं गरजेचं आहे. सुरुवात तुम्हाला चांगली मिळाली पण यावेळेस मात्र नो नो. दोन चांगले त्यानंतर नो बॉल आणि आता मात्र फ्री हिटचा इशारा. मल्हार भोईर पाहतोय आपण. स्ट्राईकला असेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 38. पॅक क्राऊड छोटे छोटे पाठीराखी सुद्धा आपल्या खेळाडूचा उत्साह वाढवण्यासाठी पॅक क्राऊड हृदयाची ठोके वाढवणं सामना पाहायला मिळेल की मात्र आपल्याच होम ग्राउंडवर एकतर्फी सामना घेऊन जाईल आदर्श क्रिकेट क्लब धानिवली संघ. फ्रीडचा इशारा येतोय आणि संधी असेल या चेंडूवर मोठा फटका मारण्याची. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही. चेंडू मात्र कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. फ्री चेंडूवर हा चौकार. करायला चंद्रकांत भंडारी साहेब व्यासपीठावर 100 रुपये त्यांच्याकडून आलेले आहेत. निश्चित शिवाजी सासे साहेब यांनी आमची मागणी पूर्ण केलेली आहे. यावेळेस काय शॉट आहे. अतिशय अप्रतिम लाजवाब देखणीय अद्भुत षटकार. यावर्षी ओ माय गॉड खूप मोठा किंग कोब्रा घेऊन आलाय. पण इथं मात्र विनाशकारी बॅटिंग पाहतोय आणि एकीकडे विषारी स्नेक पाहतोय. काय जबरदस्त योगायोग आहे. गोलंदाज पलटी फटका पण यावेळेस पाहतात चांगला चेंडूची हाताळणी. धावसंख्या पाहतोय इथं मात्र पुढे सरकते ती तब्बल 48. खूप मोठा आहे. आज गवळी सर असते तर निश्चित खुश झाले असते. शिवाजी साचे सरांनी आमचं मागणी पूर्ण केली. खराब चेंडू पाहतोय आपण आणि हा वाईटचा इशारा. आता मात्र पूर्णपणे विखुरलेली बॉलिंग पाहतोय पण त्याला आपण नंतर बघूया. पण सामना खूप चांगला रंगेल यात शंका नाहीये. राकेश पहिल्या 3 चेंडूवर चांगली गोलंदाजी त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी पाहतोय. मल्हार भोईर आक्रमण करतोय. तुटून पडलाय प्रत्येक चेंडूवर. धावसंख्या 49. अजून लांबलचक षटक. आता मात्र निश्चित बोनस धावा. दिवाळी गेली पण होळीला टाइम आहे. बोनस वाटणं आतापासून सुरू आहे. इथं मात्र पाहतोय आपण आणि 31 डिसेंबरचं बोनस पाहतोय आपण. गुड निश्चित चांगली माहिती देताना. धावसंख्या 49. यावेळेस पाहता फाईन फटका. आता मात्र चेंडू निघून जाईल फाईन लेफ्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार षटकाराचा पाऊस पडताना क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर ओ माय गॉड दिसला तर माणूस गल्लीतून पळून जाईल. दिल्लीपर्यंत थांबणार नाही. हा पाहतोय आपण. कमाल आहे. सलाम आहे. पण एकच आणि त्याचं म्हणणं आहे की मित्रांनो तुम्ही त्याला मारू नका कारण की त्याच्यापासून मानवाला लागणारी औषधे बनतात. कॅन्सर सारख्या उपचारावर 20 पासून औषधी बनतात आणि महाग आहे तो. आपण आउट ऑफ कंट्रीमध्ये जर पाहिला आपण तर निश्चित खूप मागणी आहे त्याला आणि त्याचा धंदा व्यवसाय करतात लोक. डिस्कवरीवर कधी कधी पाहतोय आपण. निश्चित हे माहिती असणं गरजेचं आहे सर्व लोकांना. तर ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये निश्चित एकदा दाखवायचंय आणि शिवाजी दादांना सुद्धा दाखवायचंय. कॅमेरामॅन 10 क्लिकचे ज्या प्रकारे पाहतोय आपण. पण सोडू नका दादा. VIP डॅशबोर्डचे मान्यवर सुसाट हे पाहू शकता. पॅक करून हात तुम्ही लावू शकता दुसरे लावू शकत नाही. अतिशय जबरदस्त कारण की पाहतोय आपण 2 आहेत. एकच आहे पण किती मोठा आहे. ओ आणि खास नाही की त्यांचं खूप नातं आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही त्याला मारू नका.
टाळ्या निश्चित जोरदार टाळ्या एकदा दादा सांडे. तर येणार आहे इथून मात्र 12 चेंडू आणि पहिल्या वेळेस पाहतो सर्वात मोठी पार्टनरशिप या दोन्ही बॅटरसाठी टाळ्या होऊ द्या. ज्या प्रकारे 50 धावाची पार्टनरशिप केलेली आहे. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. निलेश लाटे कंटिन्यू पाहतोय आपण. 21 धावा खर्च केल्या होत्या पण या षटकामध्ये वापसी करेल काय. हो चांगला चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. एक चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. लेग बाईच्या स्वरूपात मिळते एक सिंगल. धावसंख्या 55 पाहतोय आपण. सॉरी एक वाईटची असं 23 करून ऍड नाही केली ती. आता मात्र 55 धावा पाहतोय आपण. एक मोठ्या धावसंख्येकडे येणारे 12 चेंडू आणि उल्लेख केला होता की आज या इनिंगमध्ये सर्व रेकॉर्ड तुटेल. हॅरी कितीवर खेळतोय हे पाहतोय आपण. 11 मध्ये 24 आणि 10 मध्ये 23. 10 मध्ये 23 हॅरी खेळतोय. 11 मध्ये 24 मल्हारी खेळतोय. संधी आहे रेकॉर्ड ब्रेक करण्याची पण इथे मात्र पिंपळगाव टीमला एका ब्रेकची आवश्यकता आहे. 60च्या आतमध्ये 70च्या आतमध्ये जर रोखायचं असेल. येणारे 2 षटक. दबाव साफ पाहतोय आपण. थोडंसं क्षेत्रक्षेत्रामध्ये परिवर्तन करताना पाहतोय आपण. दबाव साफ दिसतोय. हा जो सामना पाहतोय दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आहे. यानंतर जो संघ जिंकेल तो मात्र वाघाची वाडी. आठवण होईल पुढे सामना जर काय होईल. टप्पून बसलेले सर्व यावत पात्र हा कडक केडी के कडक कडक धानवली गावामध्ये आपल्याच गावामध्ये चेंडूला पाठवलंय. म्हणतात ना कारवे सर देश आमचा वर्ल्ड कप आमच्या देशात आम्ही प्रत्येक सामने जिंकू पण शेवटी मात्र फायनलला पराभूत झालो. म्हणून एकूण सांगेल की आयोजन आमचं, गाव आमचं, मैदान आमचं, आमची बॅटिंगची दादागिरी आमची. नाही ते बोलणं योग्य ठरणार नाही कारण माझा सामना संपला नाही अजून. धावसंख्या 61. चांगली बॅटिंग करतोय मल्हारी 30 या धावसंख्येवर. अजून एक फाईन फटका पाहतोय आपण. खाली क्षेत्र आउटफील्ड दमदार फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू द बॅक दुसरा हा चौकार. कहाणी कुछ अलग आहे. पलटी फटका मारण्याची आवश्यकता होती का का हा प्रश्नचिन्ह. मात्र आवडीचा फटका खेळण्याच्या मुळे आवडता आला नाही आणि दांडीगुल विकेटची आवश्यकता होती इथं मात्र टीमला. आणि सोन्या बैलाचे खूप मोठे मोठे फॅन आहेत या गावामध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये हा गाव आघाडीवर आहे. मग छकड्याची शर्यत असो की मात्र क्रिकेट असो. पांड्यासाठी 1001 3 छकडी मारल्यावर छक्की मारा लागेल त्यासाठी. आल्या पावली परतीचा प्रवास. लालच बुरी बलाय. तुला जर पाहिलं आपण सुमित तर ऑफसाईड कडे जर कुठे खेळला तर चौका हा मिळाला असता
पण फेवरेट इलाका जो आहे मिड विकेटकडे खेळण्याचा प्रयत्न होता आणि जसा आला तसाच शून्याचे चष्मा घेऊन बदक घेऊन वापस गेलाय परतीचा प्रवास. पण चांगली सुरुवात आहे. एक निश्चित मी म्हणेन की 65 धावा आहे. येणारे अजून इथून खूप चेंडूचा खेळ बाकी आहे. जवळपास 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये अजून 15-20 जरी आले तर 80-85 पर्यंत मजल मारू शकतो हा संघ. हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोरचा रेकॉर्ड इथे मात्र बराबर झालेला आहे आणि हॅरी नावाचा वादळ अजून खेळपट्टीवर आहे. नवीन बॅटर पाहतोय आपण मंगेश. बाहुबली बाहुबली होता इथं मात्र निश्चित बॅक टू द बॅक दुसरा इथं मात्र बोय. नाही निश्चित अति आत्मविश्वास घातक ठरू शकतोय. बाद आहे. हे पाहू शकता रिप्ले मध्ये हे पाहू शकता आपण काय लाईव्ह टेलिकास्ट आहे. आणि खूपच लांब होता खूपच लांब होता तिथं पाहतोय आपण जवळपास अर्धा फूट पाठीमागं होता आणि काय क्लास आहे टेलिकास्टचं पाहतोय आपण. आदरणीय दिगंबर भोईर साहेब आणि तसेच अनिकेतजी वाघमारे साहेबांना विनंती असेल की दादा आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. कमबॅक अतिशय अप्रतिम षटक इथं मात्र हाताळलं गेलं. पाहतो या षटकामध्ये ज्या प्रकारे आवश्यकता होती विकेटची 1 नाही 2 3 विकेट या षटकामध्ये बाद झाले. 2 धावचीत आणि 1 झेलबादच्या स्वरूपात फक्त 8 धावा खर्च. एकूण विश्लेषण जर पाहिलं 2 गडी बाद केले 29 धावा खर्च केले मागायला ठरलं पण या षटकामध्ये कमबॅक. आता मात्र सेकंड कॅरियरचा आपला डाव खेळतोय तो सुमित चांगला बॉलर. या पात्र सुमितला विकेट पहिली प्राप्त होईल का आपल्या कॅरियरची होणार नाहीये. खाली क्षेत्र आहे आणि हॅरी मात्र 2 धावा सहज कंप्लीट करतोय. 2 धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 67. 3 बाद. सुमित मडवी पाहतोय आपण त्यांचा कॅरियरचा हा पहिला दिवस आहे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी पदार्पण केलं. त्यांना शुभेच्छा देऊया. पहिले बाळा तू शिक्षणावर ध्यान दे नंतर तुझं कॅरियर खूप चांगलं आहे. आणि चला वेळेचा भांटेवर जाय आपण. कारवे सरांनी एक गोष्ट उल्लेख केली होती जेव्हा मी तिकडून ऐकत होतो. याची नंतर चर्चा करूया आपण. यावेळेस पाहता हा फटका पाहतोय आपण टर्न केलंय मिड विकेट क्षेत्राकडे. निश्चित एक सिंगल निश्चित सहमत पण आहे. पण एक गोष्ट पंकजला सांगेल आज भाच्याची हळद आहे निश्चित नो डाऊट. पण हे बघा मित्रांनो आयुष्यामध्ये असे जीवनामध्ये काही आपले हे आहेत प्रसंग आहेत ते कधी आयुष्यामध्ये फक्त एकदा देतात. हे क्रिकेटचा रोज येतो. या गोष्टीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. जे प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीचा सोहळा येतोय तो एकदा येतोय वारंवार येत नाहीये आणि त्या सोहळ्यामध्ये आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होताना याच पाहता हा फटका चांगला आहे. कंट्रोल हुकचा फटका पण क्षेत्ररक्षक दुरून येतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि इथं मात्र निश्चित पाहतोय की बॅकअप चांगलं होतं. शेवटच्या 2 षटकामध्ये मात्र कमबॅक करताना पाहतोय. या 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करतोय सुमित. चांगली बॉलिंग अटॅक. समोर सागर सारखा एक अतिशय चांगला ऑलराऊंडर आहे. 12 धावसंख्येवर 26 या धावसंख्येवर खेळताना नॉन स्ट्राईकला. पहिल्या 2 षटकामध्ये तुफानी बॅटिंग त्यानंतर मात्र कंट्रोल बॉलिंग साईड पाहिली आपण. यावेळेस पाहता सफल झालाय. विकेटची गुंजाईश नाकारता येत नव्हती पण आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. 3 धावा आणि याच बरोबर पाहतो की धावसंख्येत भर पडते ती आता मात्र तब्बल 73 हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर या स्पर्धेचा आतापर्यंत. ते म्हणजे या सामन्यामध्ये एक रेकॉर्ड
तोडल्या गेलं. मी पहिले उल्लेख केला होता की 1 किंवा 2 रेकॉर्ड तोडले जाईल, पण इथं मात्र 42 धावाचा जो आहे इंडिव्हिज्युअल स्कोरचा रेकॉर्ड आहे तोडल्या गेलं नाही, कारण की 30 धावाची खेळी साकारली होती, ती 34 धावाची खेळी. यावेळेस पाहता परत एकदा उंच 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 हवेत आहे, पण इथं मात्र निघून जाईल डोक्यावर तोडणं. आलाय हा षटकार, जबरदस्त प्रहार. ते मात्र 32 या धावसंख्येवर खेळतोय. 13 चेंडूमध्ये हॅरी नावाचा हा बॅटर. सुरुवात प्रतिम मिळाली होती, खणखणीत चौकार. 14 शिवासपात्रांनी ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे की नाही पाहतोय, आणि इथं मात्र 2 धावा सहज कंप्लीट करेल काय. अतिशय वेगात थ्रो जातोय, यष्ट्यावर थ्रो लागलाय, विकेट किपरनी मारलाय. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल, एक धाव बाद. अशा तऱ्हेने पाहतोय की आपण हॅरी मात्र 14 चेंडूचा सामना केलाय आणि व्यक्तिगत 33 या धावसंख्येवर नाबाद राहिलाय, आणि बाद झाला होता तो पण बाद झालाय शेवटच्या चेंडूवर. आणि अशा तऱ्हेनं 80 धावा आणि 81 धावाचं एक तगडं आव्हान उभं केलंय. षटकार लागले हे सांगायचं आपण. हे पाहतोय जे आमचे शिवाजी दादा आम्हाला माहिती देतात की या कोबऱ्याला मुंगुसापासून वाचून आणलेलं आहे सर. देवगाव इथं जी त्यांची लढाई चालू होती, घनघोर युद्ध चालू होतं, त्याच्यातून मात्र हे सर्पमित्र गेले, आणि पाहतोय की आपण त्यांच्या तावडीतून या कोबऱ्याला जीवनदान दिलं. सलाम आहे सर तुमच्या कार्याला. लहान मुलं आपण दूर राहायचंय, हे पाहू शकता. काय हिंमत आहे, काय धाडस आहे, आणि प्रत्येक सर्पमित्राला सलाम आहे, कारण की आम्ही हेच सांगतोय. हे पाहू शकता आपण, आमचे शिवाजी दादा एक कोबराला जीवदान दिलंय. ओ हो, हा किंग कोबरा, हा किंग कोबरा पाहतोय आपण. हे पाहू शकता आपण. सॉरी, इथं मात्र हा किंग कोबरा नाहीये. आता माहिती देताना धामण आहे, बिनविषारी आहे तो. खास मित्र व्यासपीठावर वाट पाहतात. 5 षटकार आणि 7 चौकार, 12. खूप चांगली बॅटिंग. थोडासा मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, कारण की ज्या प्रकारे बॅटिंगचा आनंद लुटलाय आपण सर्वांनी, निश्चित नो डाऊट चांगली प्रदर्शन पाहिलं आपण आज. मंगेश आणि परत पांड्या फ्लॉप गेले, पण ती भरपाई ज्यांनी केली. धावसंख्या पाहतोय 80-81 धावाचं आव्हान आहे. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया आपण परिवर्तन. पुढचं धावतं वर्णन ऐकूया. इथं मात्र व्हॉइस ऑफ टिटवाला विभागातला एक बुलंद मराठीचा आवाज आणि आमची खास प्रेमळ
अनुचित व्यासपीठावर सन्माननीय भूषणजी दुधाले साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर करूया आपण कॉमेंटमध्ये परिवर्तन. पुढचं धावतो ओळखण्यासाठी ऐकूया इथं मात्र खूप चांगला आवाज निश्चित सातत्याने ऐकतोय आपण आमचे परममित्र प्रेमळ व्यक्तिमत्व मनोज कारवे सरांना. धन्यवाद धन्यवाद. आणि बघा मल्हारी धन्यवाद तुझं पण विकेटचं पदन. आपण जबरदस्त समालोचन ऐकलं आणि पैशांचा पाऊस पडला. समालोचन इतकी बहारदार असतं सुनील सरांचं की पाहुण्यांना सुद्धा स्वतःला आवरता येत नाही. आणि बघितलं की भंडारी साहेबांनी सुद्धा त्यांचं अक्षरशः ATM खुलं केलं. याला म्हणतात की जबरदस्त मॅच तापवणं आणि गरम करणं. कारण धानिवलीचा हा संघ होता, सुनील सरांना खूप आनंदित करणारा संघ, आवडीचा संघ. आणि त्या संघाने सुद्धा तशी कामगिरी केली. 80 धावा ठोकल्या आणि त्या धावांचं प्रत्युत्तर देत असताना मैदानामध्ये पहिला गडी बाद झाला. झेल टिपला मल्हारीने. उपस्थित मान्यवरांचं स्वागत. सन्मान्य सीतारामजी राणे साहेब, पोलीस पाटील साहेब, तसेच चंद्रकांत गजानन भंडारी साहेब आमचे पुरस्कर्ते, तसेच एक आदर्श शिक्षक अशोकजी राणे आपल्यामध्ये उपस्थित, तसेच भूषणजी सुद्धा आता आलेले आहेत. यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, मल्हारी पुन्हा एकदा पोहोचतोय. आता मात्र एकच धाव त्या ठिकाणी मिळत असताना धावफलक ओपन होते. विजय भोपी बाद झाला. निलेश लाटे आणि उमेश मैदानामध्ये ही जोडी भागीदारी करावी लागेल. उमेश लाटे ऑफ द मार्क. धावसंख्या 1 गडी बाद 1. 28 चेंडूंमध्ये येणाऱ्या 80 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच व्हायलाच पाहिजे. ओ माय गॉड, देख बाय देख, मैंने गेंद दिया फेक, घुटना टेक, तमाशा देख. जबरदस्त सिक्सर. बरोबर पोझिशन मध्ये आला, चेंडूच्या रेषेत पोहोचला. जसं चेंडूचं मेरिट होतं त्यानुसार, जसं त्याचं प्रेडिक्शन होतं, अंदाज होता की मला हा स्लॉग हिट करायचा आहे, स्लॉग स्वीप करायचा आहे. बरोबर नटराज स्टाईलनी चेंडूला भिरकावलं. स्कोर ऑफ द विकेट. लॉंग लेग कडे हा षटकार खेचून आगाज केला की मैदानामध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या संघाच्या आशा मी उंचावण्याचा प्रयत्न करेन. कारण मी माझ्या मागच्या सामन्याचा शिल्पकार आहे, कॅप्टन आहे. पुढे सरसले बॅक फ्लाय होतो चेंडू. ओ माय गॉड, जसे असतं प्रत्युत्तर मंगेश भोरनी परत धाडलं. लगेचच फलंदाज निलेशला आल्या घरी सुखी राहा. बाद. आहे संयम फार महत्वाचा आहे.
तुमची आक्रमकता आणि तुमच्या सोबतीला संयम राखणं फार महत्वाचं आहे. किती आपण चुका करतो बघा. आपणच षटकार छान खेचलाय, जशी गरज आहे तसं सुरुवात सुद्धा केली. विकेटचं पतन झाल्यानंतर षटकार आला, त्यानंतर तुम्ही शांत खेळायचं होतं, तुम्हाला टिकायचं होतं मैदानामध्ये, भागीदारी करायची होती, पण तू नाही. स्वतःला आवरणं सावरणं हे धोक्याचं नक्कीच त्या ठिकाणी पाहिलं आपण, आणि ती चूक झाली. म्हणून संयम फार महत्वाचा आहे. एका बाजूला आक्रमकता, दुसऱ्या बाजूला संयम, या दोन जो गोष्टी तुमच्या जवळ असतील खेळाच्या पटलावरती, तर तुम्ही मोठमोठ्या खेळी करू शकता, लांब लचक तुम्ही स्पर्धा खेळू शकता. तो करण्याचा प्रयत्न पाहतो आपण. या ठिकाणी हुक केलाय छान पद्धतीने, उत्तमरित्या फटका सजवलाय. स्क्रब द विकेट बॅकवर्ड झोन कडे, हा सुंदर चौकार. तो या टुर्नामेंटचा आपण विसरता कामा नाहीये. वामन भोईर सुद्धा मला म्हणाले की सर, पाडारे संघाला हरवणारा संघ साधा नाहीये, पिंपळगाव आहे, कधी पण पलटवार करू शकतो. आणि धावसंख्या पोहोचवली आहे 7 वर. पुढे सरसवले, पुन्हा एकदा उचलून फेकून दिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, प्रेक्षकांमध्ये जल्लोष, षटकार. 17 धावा 2 गडांच्या मोबदल्यामध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा होण्याची दाट शक्यता. हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं यार, जमाना हमसे है, हम जमाने से नहीं. सांगत असताना पिंपळगाव, आम्ही सुद्धा इथे राज करणार, धिंगाणा घालणार मैदानामध्ये, कारण आम्ही पलटवार करण्याची क्षमता राखतो मैदानामध्ये. आम्ही पाडारे संघाला पाणी पाजले, धानुलीला सुद्धा तोंड देऊ, चुरस देऊ प्रयत्न करतोय. आणि या ठिकाणी मल्हारीने टर्न केला, अँगल प्राप्त केला. लेफ्ट हँड राऊंड द विकेट जात असताना अँगलिंग चांगला क्रीजचा वापर करतोय. डॉटनी सुरुवात करत असताना दुसऱ्या षटकाची मिस्टर मल्हारी भोईर. धावसंख्या स्थिर. पिंपळगाव जय भवानी गावदेवीची संख्या, धावसंख्या पाहतो आपण. फुल टॉस, हो माय गॉड, एका हाताने फटका सजवला, तोवर फुल टॉस होता. टायमिंग जुळलं नव्हतं, परंतु सेफ शॉट आहे त्या ठिकाणी, जो आपण म्हणतो नेहमी की लॉंग आणि लॉकच्या मध्ये सेफ शॉट असतो, सुरक्षित फटका असतो स्क्रीनच्या समोर. धावसंख्या इथे पुढे जात असताना आपण पाहू शकता, मला सुमी जिराडे साथ देत असताना 18 वर, 18 ऑन द बोर्ड, 2 गड्यांच्या मोबदल्यात. जय भवानी आई गावदेवी पिंपळगाव हा संघ धावांचा पाठलाग करतोय. यॉर्कर होता, स्लोअर यॉर्कर होता, मिस टायमिंग होणं भाग पडलं त्याचं, कारण की चेंज ऑफ पेस केलं होतं. मल्हारी हा कर्तबगार खेळाडू आहे, ज्यांनी बॅटिंग सुद्धा उल्लेखनीय केली. आणि हॅरीने काय खेळी रचली, जबरदस्त खेळ रचला. पार्टनरशिप रेकॉर्ड ब्रेक होती. चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केले होते, पण तो लॉफ्ट केल्यानंतर ओ माय गॉड, पुन्हा एकदा मागच्या सामन्याची पुनरावृत्ती होते. झेल सोडताय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, आणि पंचांनी त्या ठिकाणी मागणी केली आहे की डायरेक्ट हिट झालाय, बेल्स उडाली आहे, पण तो त्या ठिकाणी बॅट्समन पोहोचला की नाही ते पाहण्यासाठी ते शंकेचं निरसन करायला लागेल. थर्ड अंपायर कॉल DRS. बरोबर जमला. यस, डीजे बजाव. लगेच दूध का दूध पाणी का पाणी. बघा मल्हारी त्या ठिकाणी पूर्ण साईडला झाला. त्याला माहिती की मंगेचा हा नेम हो. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा फ्लाय अँड मिस, रायझिंग डिलिव्हरी. आतमध्ये थोडासा चेंडू वळला आणि त्या ठिकाणी लक्ष सुद्धा वळून घेतोय
ओढून घेते, वेधून घेते गोलंदाज मल्हारी. 3 गडी बाद झाले, विकेटचं पतन होत राहिलंय, परंतु फटके थांबत नाही. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल फास्ट स्ट्रोक, 4 रन्स. वा वा, ॲनिमल, क्या बात आहे. थिरकणारं गाणं. आमच्या शिवाजी दादाने ॲनिमल एक सोडलं जंगलामध्ये असं वाटतंय. आणि या ठिकाणी मस्तपैकी गाणं. 3 गडी बाद मैदानामध्ये 23 धाव संख्या पाहतोय. समीकरण दिसतंय आपल्याला 10 स्क्रीनच्या ह्या आपल्या स्क्रीनवरती. 18 चेंडू 58 धावांची नितांत गरज जिंकण्यासाठी जय भवानी आई गावदेवी पिंपळगाव संघाला. हॅरी नाही तर पांड्या प्रवीण बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. आणि समोर फलंदाज नवीन रोहन. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी जो स्टार्टअप दिला होता त्याची पुनरावृत्ती करत असताना हा छोटा पुराचा खेळाडू धडकपणे, धीरोदत्तपणे, पूर्णपणे म्हणतात ना की हिम्मत है मर्दा तो मदत करे खुदा. जबरदस्त मर्दाने खेळ दाखवत असताना की माझं वय अंडर 15 आहे, परंतु मी अशी काय कामगिरी करेन की मला मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळायला बोलवतील. प्रयत्न करतोय आत्ता बॅकफुटला जाऊन हॅमट करायचा प्रयत्न, पण तो फ्लाय झाला चेंडू. प्रवीणचा त्या ठिकाणी जो षटकार खेचला तो पाहण्याजोगं होता मैदानामध्ये. आणि हा चेंडू सुद्धा अँगल प्राप्त करून प्रवीणने बाहेर काढला. विकेट किपर अक्षरशः जागेवरच उजव्या बाजूला गॅदर करत असताना रोहन लाटे सुद्धा मागच्या सामन्यामध्ये चमकला होता. आत्ता सुद्धा त्याची बॅट पुरत नाहीये. बॅट जवळपास त्याच्या एवढीच आहे तरी सुद्धा पुरत नाही त्याचं, कारण की बाहेर बोलवतोय प्रवीण आता रोहनला. अँगल घेतोय कारण रोहनला पाहिलं प्रवीण की स्लॉटमध्ये देऊन चालणार नाहीये, कारण तो चांगले फटके मानतोय जेव्हा त्याला आपण अगदी चॅनलमध्ये चेंडू देतो तेव्हा. हे पाहिलं, हा अभ्यास फार महत्वाचा असतो. अभ्यासपूर्ण खेळ फार महत्वाचा असतो. तसंच करतोय प्रवीण. आता सुद्धा सेम अँगल, क्या बात आहे. आता हा इनस्विंग झाला, टप्पा ऑफस्टिकच्या बाहेर होता, नंतर चेंडू आत वळला विकेट किपरच्या हातामध्ये हॅरीच्या. आपण रिप्ले पाहू शकता वारंवार प्रत्येक चेंडूमध्ये रिप्ले. यस, वाव, जागेवरच पाय सुद्धा हलत नाही विकेट किपरचा. जणू काय असं वाटतं की प्रवीण फक्त विकेट किपरला बघतोय, मध्ये कोण आहे ते बघतच नाही, कोणता बॅट्समन खेळतोय ते. ओ माय गॉड, जबरदस्त कमबॅक. तालिया तो बनतीये यार, तालिया बनतीये. त्याचं कारण की अननसच्या रसला म्हणतात ज्यूस. जो टाळ्या नाही वाजवणार तो असेल कंजूस. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. 13 चेंडू शिल्लक, 52 धावांची गरज. 29 धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय भवानी पिंपळगावच्या. खेळवला आणि या ठिकाणी हा उंच जातोय, बॅटच्या पुढच्या टोला लागलाय. स्ट्रॉंग हँडेड हॅरी रिप्लाय. हा दुसरा झेल सामन्याचा. फलंदाज बाद. रोहन परतते पॅव्हेलियनकडे. आणि मल्हारने टिपला तो दुसरा झेल. पांड्याने पहिल्याच चेंडूवरती षटकार खाल्यानंतर काय कमबॅक करून दाखवलं बघा. लागोपाठचे 5 डॉट काढले आणि त्या शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन, म्हणजे 5 डॉट प्लस विकेटचं पतन, असे आपण त्याचा लेखाजोखा बघू शकतो. याला म्हणतात कमबॅक करणं. जसं पलटवार केला होता पिंपळगाव संघाने, पाडालेला नामोरित केलं होतं मोठा पलटवार, तसा इथे पलटवार ह्या षटकामध्ये. मग तुमचं एक उत्कृष्ट षटक सुद्धा सामन्याला एक टर्न करू शकतो आणि सामना टर्न झालाय. आता अवघड होत चाललाय सामना म्हणायला हरकत नाहीये. येणारा चेंडू 52 धावांची गरज जिंकण्यासाठी पिंपळगावला.
सज्ज झालाय चौथ्या षटकासाठी. सागर आहे आणि समोर फलंदाज रोहन बाद झाल्यानंतर नितेश. शॉट ऑफ गुड लेंथ पूल केलाय आणि फिल्डर पोहोचतोय का तरी झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू गेला आणि साईडला अवाकाच्या बाहेर झेल होता 4 धावांसाठी मिड विकेट झोन कडे. भल्या भल्यांचा लागत नाही त्यांच्या समोर. हा आपण पहिला रिप्ले पाहतोय आपण आणि चांगली शब्दरचना आदर्श क्रिकेट बद्दल. म्युझिक पण सुंदर आहे आणि चेंडू सुद्धा अति सुंदर. ओ माय गॉड परंतु विकेट किपरने ठेवले डोक्यावरती हात. की नेम कसा हुकला कळतंय आम्हाला. तुम्ही खेळला नसाल तो खेळ लहानपणी डिंगोरच्या डबा एसपीक किंवा गोट्या. गोट्या येतोय मला 2 तारखेला असं ऐकायला मिळेल. माटा येतोय माटा येतोय आणि आमचे सन्माननीय कॉमेंटेटर सुनील शेळके असतील. चांगले कॉमेंटेटर आहेत या मुरबाडचे भूमिपुत्र. कुदून काढण्याचा प्रयत्न इनसाइड आउट लॉंग ऑफला. असं वाटतं की सामन्याची मजा गेली. हवा अजून काय निघून गेली आहे. हवा पण थोडीशी थांबले. झेंडे पण डोलतायत तसे गर्वाने अभिमानाने डोलतायत. भगवे झेंडे पाहतो आपण. त्याचं कारण आदर्श चषक जसे मयूर देसेकर म्हणाले पिसेकर की तिसरी पिढी या आदर्श चषकाची पाहतो आपण या धानिवलीच्या माध्यमातून. एक मोठी पर्वणी मोठी उपलब्धी आणि मोठी लोकप्रियता गाठली आहे. शिखर गाठलंय या मुरबाडकरांनी. मुरबाडचं मोठं नाव रोशन होतंय. एक धडाकेबाज वडवली दुसरं आदर्श धानिवली. मोठ्या स्पर्धा ब्लाइंड शॉट कुठल्याही प्रकारचा तालमेल नाहीये. फटक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाहीये की चेंडू कुठे पडतोय चेंडूच्या रेषेत कसं पोचलं पाहिजे. याला म्हणतात तुमचा अभ्यास कमी आहे. प्रत्येक चेंडूला तुम्हाला सामोरं जाऊन कसं हाताळायचं त्याला म्हणतात चांगला बॅटर. तसं इथे होताना दिसत नाहीये. जसं प्रवीणने वारंवार बाहेरचे चेंडू टाकले आणि खेळवलं अक्षरशः त्या छोट्याशा रोहनला मामा बनवलं तसंच तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे की तुम्ही असे फटके तरी सजवू शकता. जेव्हा खोलट टप्प्याचा मारा असतो तेव्हा तुम्हाला खोदून काढणं भाग असतं जे यॉर्कर लेनचे चेंडू असतात. अशा प्रकारे प्रेक्षक व धावसंख्या हळूहळू काय होईना कोबऱ्याच्या वेगाने पुढे पुढे जात असताना अजगरच्या वेगाने असं म्हणूया जी जाऊन पोचली आहे 34 वर. 34 ऑन द बोर्ड. चांगले चेंडू टर्न केले प्रवीण ने. कभी गेंद कोबरा की तरह घूम रही थी कभी अजगर की तरह कभी दादर से होते हुए माहिम की तरह हार्बर की तरह और माफ करना कभी कभी दीपिका पादुकोण के कमर की तरह. ओ माय गॉड सिक्सर. यूज इट. परफेक्ट टायमिंग परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बघा हा रिप्ले पाहतो आपण. स्लॉट मध्ये भेटला पूर्ण तयार होता. स्टान्स छान होता बॅट्समनचा. बघा खेचून मारलं. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू अक्षरशः विराट कोहली स्टाईलनी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या वरून सन्मान्य कपिल पाटील साहेबांना सलामी देत असताना हा षटकार खेचला. शेवटच्या क्षणाला प्रेक्षकांची मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय पिंपळगाव संघ परंतु जवळपास सामन्यापासून दूर झालेत. पराभवाची छाया कोसळली आहे. सावली कोसळली म्हणा हरकत नाही. त्याचं कारण येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. ग्रँड एंट्री ऑन 1 जानेवारी. सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब खासदार आणि खासदार साहेब आपले केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज मंत्री कपिलजी पाटील साहेबांची ग्रँड एंट्री असणार आहे 1 जानेवारी नवीन वर्षाच्या प्रारंभी. 2 जानेवारी की 1 जानेवारी हरकत नाही. नवीन वर्ष सुरू होणार आहे. हरकत नाही. नो प्रॉब्लेम. उद्या वर्ष संपते त्यानंतर नवीन वर्षच असणार आहे. जोपर्यंत स्पर्धा चालेल तोपर्यंत नवीन वर्ष. प्रवीणचा पुढचा चेंडू आपट बार आपटी देण्याचा प्रयत्न आणि चेंडू आपटी माजरलीकडे गेला की असं वाटतंय. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. अवंत धाव मिळते. धावसंख्या फुलत असताना पिंपळगावची 40 वर 42. स्क्रीनवरती 40 आहेत. करेक्शन करा प्लीज. आज थोडेसे बॅकफुटला आहेत. थोडंसं जरा काळजी घ्या. टेन क्रिक लाईव्ह असं करणार नाही कधीच होणार नाहीये. लगेच दुरुस्ती करणार. कुणाल म्हात्रेंची वाहिनी आहे आपल्या भूमिपुत्राची. हा बघा अजून नो. प्रवीणला काय वाटतं की अजून थांबायचं का सामना संपवायचा नाहीये.
जास्तच स्वेर टाकतोय. पुढचे सामने बाकी आहेत. प्रवीण कम ऑन, फिनिश द ओव्हर. वाघाची वाडी कॅप्टन येऊन थांबा. या हा फ्रीट आहे, परंतु तो सुपरहिट टाकला प्रवीणने. जसं प्रवीणने रोहनला खेळवलं होतं. क्षमता आहे प्रवीणची, अँगल मस्त घेतोय, क्रीजचा वापर करतो राऊंड विकेट जात असताना आणि बरोबर फलस्तांचं शफल पाहतो बॅट्समनचं आणि ऑफस्टिकच्या बाहेर बरोबर अँगल करून टर्न करतो. इन स्विंग आउट स्विंग करतोय, चांगलं फ्लाय करतो, उसरी देणारे चेंडू टाकतोय. अशा प्रकारे शेवटचे 4 चेंडू टाकावे लागतील असं स्क्रीनवरती दिसतंय. आणि हा उचलण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. त्या ठिकाणी सुद्धा सन्माननीय आमच्या प्राजक्ता मोहन भावार्ते स्टँडच्या समोर प्रेक्षकांच्या समोर फिल्डर तैनात आहे. धावा मिळतायत. धावत असताना 2 धावसंख्या 45 वर. मोठं लक्ष सेट केलं. 81 धावांचं भलं मोठं शिखर पर्वत उभं केल्यानंतर दमछाक झाली पिंपळगावची. आणि तोच पिंपळगाव आता पराभवाच्या छत्रछायेखाली जात असताना दूर दूर आता आपल्याला विजय दिसत नाहीये. खूप मोठा पराक्रम झाला तरच असं काय होऊ शकतं, परंतु फार धुसर आहे ती गोष्ट, कारण प्रवीणच्या हातामध्ये चेंडू आहे जो छान कमबॅक करून दाखवत असतो नेहमी. 2 चेंडू टाकायचे अजून. रिवर्सचा पवित्रा बीट केला, विकेट किपरला बीट केलं, फ्लाइंग स्लिपला चेंडू फ्लाय होत असताना दान 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 करत गेला तिकडे श्रीकांत सिंगदे साहेबांकडे 4 धावांसाठी. बॅट कट आहे नो बाईस, बॅट कट येस. तर ह्या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 49 वर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लास्ट टू गो. 32 धावांची गरज. म्हणजे हा 31 धावाने विजय मिळेल जर डॉट काढला तर. मोठा विजय असेल ह्या टुर्नामेंटच्या हिस्ट्रीचा. आणि नक्कीच तसंच आपल्याला चित्र पाहायला मिळते. परंतु 1 धाव पूर्ण झाली लेग बाईकच्या रूपाने असं वाटतंय. बॅट कट येस. अशा प्रकारे सामना समाप्त झाला. 50 वरती संघाला रोखलं पिंपळगावला, ज्याने पाडालेला पलटवार करून हरवलं होतं. त्याच पिंपळगावला आता आदर्श 11 दानिवलीने पराजित केलंय.